संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांचा वाढदिवस शुक्रवारी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथील पटांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच शिवगर्जना आणि जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमात शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, वेणुगोपाल जिल्हा पंतलू, माजी उपमहापौर नाना काळे, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बडवे, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक अनंत जाधव, बिज्जू प्रधाने, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, विजय कमटम, अक्षांजी खाने, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे, शहर प्रमुख सागर ढगे, ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव पवार, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, ॲडव्होकेट महेश जगताप, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश शिरसट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी मंत्रश्लोकांचे पठण केले। त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी श्रीकांत डांगे यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी करत त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला। संभाजी आरमारच्या वतीने यंदा नागरिकांना हार बुके न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले। या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य श्रीकांत डांगे यांच्याकडे सुपूर्द केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांनी केले। संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत बापू डांगे यांच्या नेतृत्वाखाली आपण या पुढील काळात देखील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, रिक्षावाल्यांच्या अडचणी असतील, दिव्यांगांच्या अडचणी असतील, महिलांच्या काही विषय असतील, आरोग्याच्या विषय असतील, आजपर्यंत आपण आरोग्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नेत्र तपासणी शिबिर असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, आरोग्य तपासणी शिबिर असू द्या, अशा विविध कार्यक्रम लोकोपयोगी कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। यावेळी संभाजी आरमारच्या अध्यक्षांचा वाढदिवस आमच्या माता बहिणींनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम करून केले, त्यांचा देखील या ठिकाणी मी कौतुक करतो। या पुढील काळामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, न्याय हक्कासाठी आपण सर्वजण मिळून अशाच पद्धतीने काम करू इतकीच या ठिकाणी बापूंना सदिच्छा देतो। आणि यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात संभाजी आरमारने मागील 18 वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करत श्रीकांत डांगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। राजकीय पक्षांचे अधिकारी, कर्मचारी, पुढारी माझ्याकडे येतात, मी त्यांची कामं करण्याचा 100% प्रयत्न करतो। पण संभाजी आरमारच्या वतीने एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, जितक्या वेळेस त्यांनी माझ्याकडे आले ते स्वतःसाठी कधीच आले नाही। गरीब पेशंट असेल, गरीब रुग्णाची काही ऑपरेशन रखडलेली असतील, कुणाची प्रतिपूर्ती बिलाची असेल, कुणाला काही तिथे डिफिकल्टी असेल आमच्या रुग्णालयामध्ये, तर सागर ढगे तर मला अगदी 2-3 दिवसाला एक फोन असतोच। आणि श्रीकांतजी माझ्याकडे बऱ्याच वेळा आलेले आहेत। डॉक्टर डेला ते नक्की येतात, आमचा सत्कार करतात, आमच्या भावना प्रति त्यांची आदरांजली व्यक्त करतात। अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत। त्यांचा स्वतःचा असा कुठला मोठो नाही आहे। समाज जीवनाच्या प्रति त्यांचं समर्पण, त्यांचं खरोखर काम आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। या दोघांच्या जोडगोळीबद्दल बोलत होते, त्यांच्या उपक्रमाबद्दल बोलत होते। उपक्रम ऐकता ऐकता विक्रमही मला ऐकायला आला। त्यामुळे उपक्रमांचेही विक्रम व्हावेत। संभाजी आरमार हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, विद्यार्थ्यांपासून ते सर्व ठिकाणी, आणि एखादी संघटना चालवणं सोपं नाहीये। संघटना काढणं सोपं आहे, चालवणं अवघड आहे। आणि आर्थिक बाबतीत सुद्धा त्यांनी पतसंस्थेची उभारणी केली, युवकांना एकत्रित बांधून ठेवलं। मला कधीतरी या दोघांचा त्या गड्डा यात्रेतला फोटो बघायला मिळाला होता, माहिती नाही मी कुठं बघितला। खरं तर हेवा वाटावा अशी मैत्री आहे। मी कौतुक करतो, यांची मैत्री अशीच कायम राहो। दोघंही चढत्या, दोघांची कमान चढती राहो, दोघांच्या हातून उत्तम काम व्हावं, यांचं आरोग्यही उत्तम राहावं। म्हणून मी संभाजी आरमार संघटनेला, संघटनेच्या प्रमुखाला, संघटनेच्या संस्थापकाला, कार्याध्यक्षाला, सर्वांना मनपूर्वक या निमित्ताने शुभेच्छा देतो। बापूंनी संभाजी आरमारने फक्त शहरमधीलच काम केलं नाही, मी त्याच्या बऱ्याचशा त्या निवडणुकीला साक्षीदार आहे। आम्ही दक्षिणच्या निवडणुकीत देखील त्यांचा वापर करून घेतला। नामदेवजी पवार आहे तिथं,
बापूंची ताकद दक्षिणला आहे, शहर उत्तरला आहे. आणि मी त्याचा भाजपचा कार्यकर्ता, मला ते माहिती होतं बापूंचा कुठं कुठं काय उपयोग होऊ शकतो, ते आपण करून घेतले त्यावेळेस पक्ष म्हणून. तर आपली पण ही जबाबदारी नैतिक आहे की बापूंच्या मागं खंबीरपणे उभं राहणं. आणि बापू, आम्ही 100% तुमच्या सुखात कुठं असं माहीत नाही, पण तुमच्या दुःखात तुमच्यासाठी आम्ही एक पाऊल तुमच्या पुढं असू, हा मात्र शब्द आम्ही नक्की होतो. बापूंच्या 100व्या वाढदिवसाला हीच संख्या आम्हाला व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा मान मिळव, कारण आमचा स्वार्थ आहे. म्हणजे मी बापूपेक्षा 7 वर्ष मोठा आहे, त्यामुळे मी 107 वर्ष झालं, त्यामुळे हा स्वार्थ मी ठेवतो. तुमच्या 100व्या वाढदिवसाला की मला संधी मिळेल. बापू, तुमचं खरोखरच खूप कौतुक आहे. तुम्ही आयुष्याची माणसं कमवलं. सोलापूर शहरात मैत्री कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्रीकांत बापू डांगे आणि तात्या वाघमोडे. नाहीतर बापू, राजकारणातल्या मैत्री काय खरं नाही. आज आम्ही एकत्र असतो, उद्या आम्ही नसतो, परवा वेळात रोजची सामग्री वेगळी. पण तुम्ही जी मैत्री केली ही खरं सोलापूरच्या युवकांनी आदर्श घ्यावा अशी मैत्री आहे. तुमच्या मैत्रीला कोणाची नजर न लागो आणि तुमच्या मैत्रीचा आदर्श घेऊन सोलापूर शहरातील युवक अशाच पद्धतीची मैत्री करतील अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला परमेश्वर सिद्धरामेश्वर मी प्रार्थना करतो, उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य मिळो आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो. विधानसभेची निवडणूक होती 2024ची. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मी राजकारणापासून अलिप्त झालो होतो, राजकारणात सक्रिय राहणार नाही म्हणत होतो. बापू तर कुठल्या राजकीय पक्षाचा संबंध नाही, फक्त आरमार. पण एका विचारानं काम करत असल्यामुळं आम्ही विधानसभेला पण एका नेत्याचं काम केलं. आज दुर्दैवानं देवेंद्रदादा कोठे सोलापुरात नाही आहेत, नाहीतर ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते. दादांचं काम संभाजी आरमारनी पूर्ण आपल्या संघटनेचा एखादा उमेदवार असावा या पद्धतीनं आरमारनी पूर्ण विधानसभेला काम केलं. त्यानंतर मला अजून कौतुक या गोष्टीचं वाटतं, जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक होती, कुठलाही नेता असा असतो कार्यकर्त्यांची ताकद दाखवतो आणि माझ्या पदरात काय पडतं बघतो. बरोबर आहे, सहमत आहात तुम्ही सगळे. पण हा नेता असा होता की ज्यांनी आरमारच्या ताकदीवर आरमारला मिळावं, मला काय मिळावं असं कधी अपेक्षा केली नाही. मिळत असताना मला नको, माझ्या सहकार्याला द्या हे म्हणण्याचं मनाचं मोठेपण अतिशय दुर्मिळ आहे. आणि श्रीकांत बापू डांगे या नेत्यामध्ये मला ते जवळून बघायला मिळालं. म्हणून मला असं वाटतं, ज्याच्याकडे विचारांची बैठक पत्की आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा विचार आदर्श म्हणून जी संघटना चालते, जो नेता स्वतःपेक्षा कार्यकर्त्यांचा जास्त विचार करतो, त्या नेत्यामुळे मला खात्री वाटते संभाजी आरमारचा यापुढचा काळ सुद्धा यापेक्षा अधिक उज्ज्वल असणार आहे. आपण सर्वांनी यापुढच्या काळात सुद्धा आजवर जशी साथ बापूंना दिली आहे तशीच साथ द्यावी अशी तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो. आणि ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरा चरणी, कुलस्वामी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. संभाजी आरमारचे प्रमुख, या सगळ्या कुटुंबाचे प्रमुख श्रीकांत बापू डांगे यांना उज्ज्वल आयुष्य लाभो, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत. त्यांच्या आजवरच्या काळापेक्षा येणारा काळ अधिक आनंददायी, सुखसमृद्धीनं भरलेला असावा अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. सत्काराला उत्तर देताना श्रीकांत डांगे म्हणाले की संभाजी आरमार ही एक लढवय्या संघटना असून अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून संघटना उभी राहिली आहे. भविष्यातही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी दरवेळेस सांगत असतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुलाम आहे आणि आमची कमिटमेंट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे. महाराजांना कमिटमेंट केली, मग ती बाजीप्रभू देशपांडेंनी केलेली असू द्या, जिवाजी महालेंनी केलेली असू द्या, तानाजी मालुसरेंनी केलेली असू द्या किंवा कुठल्याही मावळ्यांनी केलेली असू द्या, ती जर कमिटमेंट महाराजांशी केली, महाराजांच्या विचारावर आपण चालणार आहे, मग जीव द्यायला लागला तरी हरकत नाही. पण छत्रपतींशी दिलेली कमिटमेंट कधी मोडायची नाही, एवढा एक साधा विचार आहे आपला. आणि त्याच विचारावर संभाजी आरमार शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहे. मी पण त्याच विचारावर काम करणार आहे. कारण मी बडवे साहेबांना शब्द दिला, तोडला तर हरकत नाही. गुरुदादाला दिला तर तोडू शकतो, नानाला दिला तर तोडू शकतो. पण महाराजांना एकदा दिलेला शब्द मोडला तर त्या रायगडावर समाधी पण उभारण्याची परत आपली लायकी राहणार नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या गोष्टी प्रमाण म्हणूनच आपल्याला काम करायचं आहे. संभाजी आरमारच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी
अतिशय ताकदीनं संघटना उभी करण्यासाठी मदत केली, काम केले. त्यामुळे संभाजी आरमारला चांगले दिवस दिसलेत. येणारं भवितव्य संभाजी आरमारच्या सगळ्याच कार्यकर्त्याचं उज्ज्वल आहे, त्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. तुम्ही सगळेजण 18 वर्ष संभाजी आरमारवर प्रेम केलं, माझ्यावर प्रेम केलं, तात्यावर केलं. संभाजी आरमारच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिलात. त्यामुळं हा दिवस आज बघायला मिळतोय. आजच्या या वाढदिवसाच्या या सप्ताहामध्ये देखील आमच्या माता भगिनीने अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम केले. संभाजी आरमारच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कार्यक्रम केले. ज्या माणसाला वाढदिवस कधी माहीत नव्हता त्या माणसाचा वाढदिवस एका सणासारखा तुम्ही साजरा केला, त्याबद्दल देखील मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि हे सगळं आभार मानण्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे तुमच्या कुणाचेच मी आभार मानणार नाही. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अनमोल आहेत आणि ते मी 100% जपून ठेवून येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेत सोलापूर शहराच्या इथल्या सगळ्या लोकांच्या, आपल्या माणसांच्या न्याय हक्कासाठी काम करत जाईल असा एवढाच एक शब्द देतो. तुम्हा सगळ्यांचे प्रेम, शुभेच्छा, सदिच्छा अखेरच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहतील असा देखील एक तुमच्याकडून सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. याच कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संभाजी आरमारच्या अधिकृत वेबसाईटचाही शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमात संभाजी आरमारचे शशिकांत शिंदे, रेवणसिद्ध कुळी, तेजस चौधरी, राज जगताप, गजानन जमदाडे, सुधाकर करणकोट, प्रदीप मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.